मुलांना शाळा शिकायला गव्हर्नमेंटच्या शाळा सगळ्या बंद केल्या, प्रायव्हेट शाळा खोलल्या आणि प्रायव्हेट शाळासाठी आमच्याकडे पैसा कुठून आहे? आम्ही घरात खायचं का मुलांना शिकवायचं आम्हाला हेच नाही समजत. लाडली बहीण 1500 रुपये देतात आणि आमच्याकडनं 15,000 रुपये वसूल करतात. सिलेंडर महाग झालं, सगळं महाग झालं. हे लाडली बहीण कशाला पाहिजे? तुम्ही एक योजना बरोबर नाही चालू शकत, ते 10 योजना काढून काही अर्थ नाही. सर नमस्कार, आपण उमेदवारी घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. आपलं जुनं काम असल्यामुळे आपल्याला त्रास तर चाललाच नसेल, तरी सुद्धा आता एवढ्या टफ निवडणुकीमध्ये कसं म्हणजे लोकांचा प्रतिसाद आपल्याला भेटून राहिला आहे? मी प्रभाग 13 मधून उभा आहे आणि माझा दुसरा कॅन्डिडेट ड मधून उभा आहे. आमचं चुनाव चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. मी एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी निवडणुका जिंकतोय. आता ही निवडणूक आलेली आहे. आपण जर बघितलं या नागपूर शहरामध्ये पाण्याचे बिल भरमसाठ येत आहे, इलेक्ट्रिकचे बिल भरमसाठ येत आहे, ऑक्ट्राय मालमत्ता कर भरमसाठ येत आहे, महागाई खूप तेजाने वाढत आहे. असं असताना हाताला काम नाही. अनेक शेकडो नागरिक आहेत त्यांच्या इलेक्ट्रिकचे मीटर कापले. आजच आणून दिलं. कोणी आहे का इथे? ते मीटर आणलं होतं. हे बघा, आता हे 15 हजार रुपये बिल येत आहे. आता कालच मी 3 मीटर म्हणजे लावून दिले, लोकांच्या घरी कनेक्शन लावून दिले. आणि जो झोपडपट्टीमध्ये 15 हजार जर बिल आलं तर ते काय कमावतील, काय खातील आणि काय आपल्या मुलाबाळाला लावतील? फार गरिबीची फारच मोठी समस्या आहे. लोकांना काम मिळण्याचं झालंय, त्यांचे हाल सुरू आहे. मग त्या प्रभाग 13 मध्ये या समस्यांना मी फार हे झालो आहे, व्यथित झालो आहे, दुःखी झालो आहे की माझे लोक जीवन कसे जगतील. त्या एक दिवस म्हणजे जेवणाची सुद्धा परिस्थिती नाही अशी हे आहे. ते तर जे अन्न धान्य लोकांकडून म्हणजे सरकारकडून मिळते तेही कमी मिळते आणि ते विकून ना काहीतरी आपल्या मुलाबाळाच्या तब्येतीची काळजी घेतात. फार कठीण काम झालेलं आहे. आता त्यांना त्या ठिकाणी न्याय पाहिजे आणि तो न्याय देण्याचं काम फक्त प्रकाश गजबे त्या ठिकाणी करणार आहे. आणि प्रभाग 13 कसा हा स्लम एरिया आहे, इथे विकास पण खूप कमी प्रमाणात झालाय. जसं पावसाळ्यामध्ये त्यांना त्रास होणं, गटर चोक होणं, ह्या छोट्या छोट्या समस्या पण भरपूर आहे. तर निवडून आल्यावर सर्वात प्रथम तुम्ही कोणते काम स्लम एरियामध्ये करणार? सर, त्यांची कामं हे मेन रोड, सिमेंटचे रस्ते बांधणे, त्याच्यापेक्षा त्या गरिबांच्या घरामध्ये जिथे मातीचंच घर आहे अजूनही त्या घरामध्ये फ्लोरिंग करून दिलं तर चांगलं आहे ना. झोपड्या आहे त्यांना, त्या ठिकाणी झोपड्याला पैसे द्या ना घर बांधायला. तुम्ही तर पूर्ण 2020 ला आम्ही संपूर्ण देशामध्ये घरं पूर्ण करणार होते. तुम्ही आता चला मी किती घरं बांधलेले नाहीत ते मी दाखवून देतो. तर परिस्थिती फार वाईट आहे. गव्हर्नमेंटची शाळा पण अजून बंद झालेली आहे, तर शाळेसाठी म्हणजे विद्यार्थ्यांना निशुल्क शाळेची सुविधा गव्हर्नमेंट शाळा परत उघडणार तुम्ही, त्याच्यासाठी प्रयत्न करणार? महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्या. गरिबाची मुलं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत होते, तर त्या बंद झाल्यामुळे आता त्या ज्या हाय स्टँडर्डच्या ज्या शाळा आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडे फीस भरायला काहीच नाहीये. फीस भरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून या शिक्षणाचा स्तर त्या ठिकाणी मंदावलेला आहे. त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. आणि त्या ज्या लाडकी बहिणी योजना आहे, बहीण योजना, त्यांना त्यांचे एक चॉकलेट देऊन त्या ठिकाणी त्याला सुरुवात केली ना, आता त्यांच्या खात्यातच पैसे येत नाही. बाकी ज्या विधवा महिला आहेत त्यांना महिन्याचं पेन्शन पाहिजे होतं ते त्या ठिकाणी मिळत नाही. आणि अनेक योजना त्यांचा निधी त्या लाडक्या बहिणीच्या याच्यामध्ये टाकल्यामुळे त्या दुसऱ्या योजनेमध्ये पण पैसे समाप्त झाले. ही फार वाईट परिस्थिती आहे. रडायला येते. यांचं जीवन कसं होईल? सरकारचं दुर्लक्ष आहे. भलत्या जागी त्या मेट्रोची गरज नव्हती, त्या मेट्रोमध्ये पैसे टाकले. ज्या सिमेंटच्या रस्त्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये त्यांनी पैसे टाकले. मग यांचं जीवन कसं चालेल? ही आहे परिस्थिती आहे. आणि महिला सुरक्षेसाठी जसं जागोजागी आपण बघितलं आहे, महिलांवर असं
चेन स्केचिंग असं म्हणजे चोरी वगैरेचा मुद्दा असतो महिलांविषयी, तर त्याच्यासाठी काही कॅमेरा वगैरे स्ट्रीटवर कॅमेरा जसं स्ट्रीट जसं चौकावर आपण कॅमेऱ्याची सुविधा करतो असं काही ते कॅमेरे शहरातले सगळे जवळपास कॅमेरे बंद आहे, त्याच्यामुळे चेन स्नॅचिंग आणि बाकी गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याच्याविषयी मला बोलायचं नाही, परंतु जे घर आहे त्या घरामध्ये सुखाचे 2 घास तरी जेवायला व्यवस्थित मिळाले पाहिजे. त्याच्याकरता सरकारने काहीतरी काम केलं पाहिजे, ते होत नाही. आणि शेवटचं आपल्या मतदारांना आवाहन काय करणार? मतदारांना आव्हान असं आहे की तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहायचं. माझं रक्त तुम्हाला चालते, तुमचं मला चालते. जातीवाद करू नये. तो हिंदू, तो ख्रिश्चन, तो मुस्लिम, तो बौद्ध, तो जैन, तो ईसाई असं करू नये या ठिकाणी. त्याच्यामुळे जातीवाद वाढते. सर्व धर्माचे लोक एकत्र राहायला पाहिजे. म्हणून सर्वांनी, मी बौद्ध असून त्या ठिकाणी सर्व धर्मीयाचे मी सण साजरे करतो. सर्व धर्मीयाचे सण साजरे करतो मी. आणि सर जो प्रभाग जो 13 आहे तिथे जास्तीत जास्त आदिवासी समुदायाचे लोक जास्ती आहेत, तर त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. त्याच्यासाठी काही प्रचार प्रसाराचा काही मार्ग तुम्ही काढणार? आम्ही आमच्या काळामध्ये RR पाटलांनी नामांकित शाळांमध्ये त्या आदिवासी मुला मुलींना ऍडमिशन मिळालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आदिवासीच नव्हत्या, तर त्याच्यामध्ये सर्व मागासवर्गीय लोकांच्या मुलांना त्या चांगल्या भारतीय विद्या भवन, BKV किंवा सेंट्रल पॉइंट अशा ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये त्यांची मुलं शिकले पाहिजे. आणि फीस विना, म्हणजे फीस नको, पण त्या बंद झालेल्या आहेत, त्यांचे पैसे दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे त्या शाळेत त्यांना प्रवेश बंद झालाय. पण आता मी आल्याबरोबर निवडणुकीत जर निवडून आलो, पहिले ते मीटर चेंडू कार्यक्रम करणार आहे. पाण्याचे मीटर आणि त्या इलेक्ट्रिकचे मीटर जेवढे काही त्यांना. आणि आता जसं आपण त्या मोबाईल मध्ये रिचार्ज करतो तसा रिचार्ज करून आपल्या घरची लाईन चालू होईल. किती मूर्खपणा आहे. ह्या योजना बंद झाल्या पाहिजे. त्या सगळ्याच्या विरोधात मी आंदोलन करणार. जेवण जेवण पुरी संडासला जाय बाहेर एकच आणली दादानं लाईन आम्हाला. काय केलं आमच्या दादानं मार खाल्ला झोपडपट्टीसाठी. ह्या गड्डा डोजल उभं झालं ते दादा मला तोडा, मग माझ्या झोपडपट्टी तोडा म्हणे. एवढं दादा आमच्यासाठी केलं. गवाईदार. हा आम्ही आम्हाला अशाच नगर गरिबांसाठी म्हणजे अशी कधी येत नाही.